बॅच होती? सर आजची सकाळची बॅच होती 8 वाजता. अरे वा, बर बर बर. हा हा. कसा होता पेपर? पेपर बाकी सोपा होता. सर्वच क्वेश्चन सोप्याच लेवलचे होते. अरे वा, हा हा. पण ते आतापर्यंत म्हणजे मी एक 4-5 प्रश्न जे होते हा. हे आयडेंटिफाय द न्यूज वाले प्रश्न होते. म्हणजे इंग्लिश मध्ये? आणि म्हणजे प्रश्न इंग्लिश मध्ये होते सर. हा. म्हणजे एखादे USA मध्ये रॉक क्लाइम्बिंगचं काहीतरी कॉम्पिटिशन वगैरे असं काहीतरी एक न्यूज होती. हा, बातमी होती. बर. तर या म्हणजे एका ओळीचीच होती, खूप मोठी नव्हती. हा. ते सेंटेन्स इंग्लिश मध्ये होतं, पण त्यासाठी म्हणजे त्या सेंटेन्सचं काय करायचं हा प्रश्न बायलँग्वेज होता. बर बर. म्हणजे तो प्रश्न कसा होता? प्रश्न इंग्रजीमध्ये पण होता, मराठीमध्ये पण होता. बर. हा. की दिलेली बातमी कोणत्या स्वरूपाची आहे ते ओळखा. अच्छा अच्छा. हा हा हा. पण जी बातमी दिलेली होती हम्म. त्याचं सेंटेन्स पूर्ण इंग्लिश मध्ये होतं. ते मराठीतून नव्हतं? नाही, मराठीतून नव्हतं. ते पूर्ण इंग्लिश मध्ये होतं. आणि 4 ते 5 प्रकारच्या बातम्या होत्या तिच्यात. एक स्पोर्ट्सच्या होत्या, एक मला वाटते पॉलिटिकल होती. हा. हे असे ऑप्शन होते तिच्यात. अजून एक बिझनेसशी रिलेटेड होती, इकॉनॉमीशी रिलेटेड होती. अशा 2-4 बातम्या होत्या त्या. अच्छा, म्हणजे तुम्हाला ती बातमी त्याचा अर्थच कळणं गरजेचं होतं? बर आणि बर आम्ही बर. कन्फ्युज यालाच झालो त्याला, म्हणजे सोडवले आम्ही ते प्रश्न. फक्त हा. कन्फ्युज याला झालो की हा प्रश्न नेमका जीकेचा आहे की इंग्लिशचा आहे. कारण प्रश्न बायलँग्वेज विचारला आणि सेंटेन्स इंग्लिश मध्ये दिलं आणि बरोबर. इंग्रजीचं वाटत होतं ते. नाही, सेंटेन्स इंग्लिश मध्ये होती म्हणजे इंग्लिशचीच होती. ओके ओके. हा एक वेगळा मुद्दा आला होता म्हणायचा. वेगळा मुद्दा होता. बाकी तर पेपर म्हणजे जसं काल वर्णन केलं होतं त्याच पद्धतीनं पेपर होतं सर. अरे वा. आज सगळे सोडवले का सर? वेळ पुरला ना? सर्व प्रश्न सोडवले ना? हॅलो. म्हटलं वेळ पुरला का वेळ? नाही सर, वेळ 175 क्वेश्चनच्या जवळपास गेलो, पण त्याच्यानंतर वेळ नाही पुरला. त्याच्यामुळे मग डायरेक्ट टिक केले शेवटच्या 4-5 मिनिटात. बर बर बर. हा 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 हा. आणि जर वाचनाचा लिहिण्याचा स्पीड खूप जास्त असेल तरच पेपर सोडवणं होतो. पेपर अवघड नाहीये सर, टाइम पुरत नाही. वेळेचा प्रॉब्लेम हा सगळ्यात महत्वाचा. क्वेश्चन खूप मोठे नव्हते, काहीच नव्हते, पण स्क्रोलिंग साठी टिक करायला याला त्याला थोडासा वेळ लागतोच. येस येस. हा. म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला 10 सेकंद क्वेश्चन टिक करून समोर जायला लागतात. ओके ओके. हा. म्हणजे स्क्रोलिंगचा प्रॉब्लेम येतो. बर 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 बर. चालेल. हा एक नवा मुद्दा. आज दिवसभर सगळे म्हणजे कॉमनच टॉपिक होते, त्याच्यामुळं काही लय विशेष वाटलं नाही. पण हा एक नवीन प्रश्न तुम्ही सांगितलं, बरं झालं. आणि अजून एक काय झालं, स्क्रोलिंग जे आहे का नाही, मधलं स्क्रोलिंग बंद होते बटन. पण त्यांनी अजून एक सिस्टीम दिली, माझ्या ती लक्षात आली. काय? त्यांनी काय केलं, एक ॲरो दिला असा ब्लॅक कलरचा. बर. त्या ॲरोवरती क्लिक केलं की डायरेक्ट शेवटी जातो आपण त्या प्रश्नाच्या, म्हणजे ऑप्शनकडे. अच्छा. म्हणजे ते बाजूला क्लिक करून ओढून घ्यावं लागते का नाही, तर तशा पद्धतीचं काय करायची आवश्यकता नव्हती. त्या ब्लॅक कलरच्या ॲरोवर क्लिक केलं की डायरेक्ट ऑप्शन वर जात आहे. खाली येत होतं. आणि परत म्हणजे त्या प्रश्नाला पूर्ण स्क्रोलिंग व्हायची आणि परत मग एक वर ॲरो राहायचा. जर तुम्हाला परत क्वेश्चनकडे जायचं तर त्या वर असणाऱ्या ॲरोकडे तो खालच्या साईडने येत होता. ओके. हा. म्हणजे राईट हँड साईडनं तिथे ॲरो यायचा, त्याच्यावर क्लिक केलं की वर डायरेक्ट क्वेश्चन वर टॉपला जायचो आपण. ओके. हा. म्हणजे बॉटम आणि टॉपला जायसाठी त्यांनी 2 ॲरो दिले, त्याच्यामुळे ते सोपं झालं थोडंसं स्क्रोलिंगचं. नाही तर स्क्रोलिंगला वेळ जात होता. हो. बर. आणि सर एक म्हणजे मी स्वतः एक मॅथमॅटिक्स टीचर आहे, त्याच्यामुळे माझा एक क्वेश्चन असा लक्षात आला जो चुकीचा होता सर.
हा. त्याच्यासाठी काय करावं बरं? नाही, त्यांनी काही सिस्टमच नाही ठेवली. चुकीचा प्रश्न आणि किंवा काय त्याच्यामुळे ते प्रश्नच देत नाहीत. चुकला तरी चुकला, तुम्ही काहीच नाही डोकं चालवायचं. म्हणजे कन्फर्म मी सर म्हणजे 100% 200% गॅरंटी घेऊन सांगू शकतो की तो प्रश्न चुकीचा होता सर. हा. हा, तर याच्यासाठी जर काही करता आलं तर सांगा. क्वेश्चन मी पूर्ण मला आठवतो तो क्वेश्चन. मी क्वेश्चन लिहून तो पाठवू शकतो तुम्हाला. बर. अरे हा. हा, म्हणजे मला कारण पाठवा मी बरं, काय समजा त्याला काही सिस्टम वगैरे असेल काही तर आपण त्याला हे करू. हा, आणि विशेष म्हणजे तो एकच प्रश्न, एकमेव प्रश्न जॉमेट्रीचा होता सर. बाकी सर्व अल्जेब्राचेच प्रश्न होते. बर, तेवढा एकच जिओमेट्रीचा होता. हो. ओके सर. सर धन्यवाद. चालतंय सर, चालतंय. चांगली माहिती दिली. धन्यवाद सर. चांगला स्कोर येईन तुमचा, काय विषय नाही. हो सर, पेपर तर सॉल्व केला पण आता शेवटी सायकोलॉजी काय कालच्या होईल काय सारखंच नाही. ऍप्लिकेशन लेवलचंच होतं ना सायकोलॉजी? सगळं ऍप्लिकेशन लेवलचंच होतं. फक्त मला जीकेचे 2-3 प्रश्न थोडेसे असे वाटले की म्हणजे महत्वाचे होते. जसं दीक्षा ऍप आहे का नाही, ते एज्युकेशन रिलेटेड. हा. तर दीक्षा ऍपचा जो डी होता, त्या डी चा लॉंग फॉर्म विचारला होता. अच्छा, बर. हा, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर प्रश्न होता सर, की म्हणजे हा कशाशी संबंधित आहे. बर. हा. हा, आणि एनईपी 2020 चा एक प्रश्न होता. अरे वा, 2020च्या शैक्षणिक धोरणावर येतोय तरी प्रश्न. एक प्रश्न कन्फर्म आहे. 2000 म्हणजे शैक्षणिक जे 2005 वर पण काही जण म्हणत होते की प्रश्न आला म्हणून. बर, 5 एनईपी मतलब सॉरी, एज्युकेशन जी पॉलिसी होती 2005 ची. हा. त्याच्यावरती पण हे एक दीक्षा जे काही त्यांनी नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म साठी ऍप तयार केलेलं आहे का नाही, हम्म. त्याच्यावरती पण म्हणजे मला स्वतः प्रश्न होता डी चा लॉंग फॉर्म काय म्हणून. ओके. हा. हा, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रश्न होता एक. बर. हा, हे दोन वेगळे मुद्दे आहेत. हो. ओके. माझा एक अंदाज असा आहे सर, की जे मी तुम्हाला न्यूजचे जे प्रश्न सांगितलेत का नाही, हा. माझा एक अंदाज आहे ते प्रश्न सर जीकेचे असतील. बर. पण मग ते बायलँग्वेज पाहिजे होते ना सर, इंग्लिश मराठी. ते इंग्लिशचेच प्रश्न आहेत. हा, सेंटेन्स इंग्लिश मध्ये दिलं सर, पण जो प्रश्न त्याचं त्या सेंटेन्सचं काय करायचं हे बायलँग्वेज होतं ना सर. हम्म. हा, म्हणजे जे सेंटेन्स होतं का नाही ते हा. इंग्लिश मध्ये होतं, पण त्या सेंटेन्सचं काय करायचं हे बायलँग्वेज होतं. नाही, मग सेंटेन्स सुद्धा मराठीतून किंवा याच्यातून असेल तर त्याला आपण जीके म्हणलो असतो. ते हा, कारण इंग्लिश होतं तसे म्हणजे ते कमी इंग्लिशच नव्हते होतं. सर, 5 प्रश्न होते सर तसे. मला एका सुईनं होते 5 प्रश्न तसे. बर. हा, आणि समजा गणित बुद्धिमत्तेला किती प्रश्न असतील बरं? गणित बुद्धिमत्तेला गणित थोडं सर अपेक्षेपेक्षा म्हणजे 30 मार्काचं जे सांगायचे एवढं नव्हतं सर गणित. बर. हा. हा, गणित जे होतं सिम्प्लिफिकेशन म्हणजे जे बोडोमासचे जे गणित होते, हा. त्यांचे भागुबेवचे, हम्म. हे साधारण एक 8 एक प्रश्न होते. बर. हा. नंबर सिरीज जे होते ते होते 5 प्रश्न. बर, 8 आणि 5 13. हा, आणि शाब्दिक गणित होती सर 7-8. ओके, 13 आणि 7 समजा 20 पर्यंत. हा, आणि एक डीआयचा थोडासा एक प्रकार आहे, त्याच्यावरती 3 प्रश्न होते. बर. हा, म्हणजे समजा डाटा इंटरप्रेट. हा. 25 पर्यंत प्रश्न होते मॅथवर. हो. 25 पेक्षा एकही प्रश्न वर नव्हता सर. ओके, आणि रिझनिंगचे? रिझनिंगचे सर कन्फर्म मध्ये 10 प्रश्न सिटिंग अरेंजमेंट, 10 प्रश्न पझल, हा. ब्लड रिलेशनचे होतं 5 मार्क. बर. फिलॉलिझम म्हणजे जे व्हेन डायग्राम म्हणतो का नाही आपण, हो. फिलॉलिझम त्याचे जवळपास 5 प्रश्न होते. बर. आणि अल्फा न्यूमेरिकल सिरीज 10 मार्क होते सर. ओके. हा. हा, त्याच्यानंतर अजून
हम्म, म्हणजे जवळपास सगळ्या इनइक्वॅलिटीचे होते जवळपास 8 एक प्रश्न. बर बर बर. हा. हा. त्याच्यानंतर जे अक्षरमाला होती इंग्रजी मधली हम्म. त्याच्यावरती होते प्रश्न जवळपास 2 सेट होते सर. 10 प्रश्न होते तिथं. बर बर. 10 प्रश्न होते. हा हा. हा. आणि कोडिंग डिकोडिंगचे 5 प्रश्न होते सर. बर बर बर. हा. म्हणजे हे एक्झॅक्ट पॅटर्न आहे. हे आलंच होते सर. जवळपास 70 एक प्रश्न याच्यावर होतेच म्हणायचं. नाही अजून पण होते पण क्रिटिकल रिझनिंग होते सर. तर्क आणि विधाने आहेत ना त्याच्यावरती हा. होते 5 प्रश्न. बर म्हणजे टोटल रिझनिंगचे किती 90 80 90 होते का? 80 प्रश्न कन्फर्म होते सर. आणि हे आणि त्याच्यामध्ये ऍड्रेसचे क्वेश्चन जे होते हा. ते होते जवळपास 15 सर. डायग्रामचे जवळपास 10 क्वेश्चन होते. बापरे. म्हणजे ऍड्रेस वर आणि डायग्राम वर जास्त प्रश्न आहेत. हो हो हो. 25 प्रश्न या 2 मिळून होतेच सर कन्फर्म. बर 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 बर. हा. म्हणजे टोटल पेपर मिळून पेपर 130 होते का मॅथ रिझनिंग वर? हो हो टोटल. म्हणजे ऍक्च्युअली सर हे ऍड्रेस आहे का नाही हम्म. आणि जे डायग्राम येतात हम्म. याला नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणतात सर. तो रिझनिंगचा पार्ट नाही. ते आपल्याला जे त्या पेपरमध्ये या गाईडलाईन मध्ये दिलं होतं का नाही अवकाशीय क्षमता. बरोबर. हा. हा त्याच्यामधले हे प्रश्न आहेत सर. ओके ओके. हा हा हा. अवकाशीय क्षमतेवर प्रश्न. ठीक. हा. हा. हे अवकाशीय क्षमतेवरचे जे प्रश्न येतात ते आणि इंग्रजीमधले हे 10-15 प्रश्न जवळपास ऍड्रेसचे. हम्म हम्म. ऍड्रेस हा इंग्रजीचाच पार्ट येतो सर तो. ओके. हा हा. हा. आणि अजून मराठीवरचे जवळपास 17-18 क्वेश्चन होते सर. बर. मराठी 17 18 प्रश्न होते. हा. हो. त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 प्रश्न असे होते की वर 1 किंवा 2 वाक्य दिलेलं होतं. हा. त्याच्यामध्ये शब्द बोल्ड केलेले होते आणि त्याच्याखाली एबीसीडी लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते त्यांनी. ओके ओके. आणि हा. आणि बहुतेक प्रश्न त्याच्यावरचे शुद्ध अशुद्ध शब्दावरचेच होते. बर बर. हा 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 हा. हम्म. वचन आणि लिंगावर पण काही प्रश्न होते. बर बर. हा. लिंग वचन काल बी आलं होतं. हो हो हो. त्याच्यावर पण होते आणि काळावरती जवळपास 3 प्रश्न होते सर. काल. बर. हा 3-4 असतील. हा. काळ म्हणजे ग्रामरचा एकमेव पार्ट येऊन राहिला तो म्हणजे काळ. ओके. हा हा हा. हा. बाकी तरी म्हणजे मराठीचं काहीच ग्रामरचं दिसलं नाही. आणि इंग्लिशचे ग्रामर होतं का? नाही सर. मी इंग्रजीचं काय केलं म्हणजे मला थोडंसं भीती आहे त्याची म्हणून हा. मी काही जास्त प्रश्न त्याचे वाचले नाही. पण सिक्वेन्स होता त्याचा इंग्रजीचा हा. पॅराजंबल. पॅराजंबल. हा. हा. त्यानंतर जवळपास काही सिनॉनिम्स अँटोनिम्स होते, फ्रेजेस होते बर बर. हा हा. सिनॉनिम अँटोनिम. आणि क्लॉज होते. वरून वरून पाहिले होते. बाकी तर काय आठवत नाही मला आता. बर हा. बर बर करेक्ट बर. सेंटेन्स विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सेंटेन्स याच्यावरती 5 एक प्रश्न होते सर. ओके. करेक्ट सेंटेन्स विचारले होते. क्लॉज विचारलं होतं. सिनॉनिम अँटोनिम इडियम्स होतं. हो हो हो. इडियम्स पण होते. बर 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 बर. इंग्लिशवर किती प्रश्न असतील? 15-20? जर ऍड्रेसचे जर पकडले का सर पूर्ण हम्म. तर जवळपास 30 प्रश्न होतेच इंग्रजीवर. हा. आणि ऍड्रेस समजा आपण तिकडे बाजूला टाकले तर मग समजा तरी हो 15 प्रश्न मोकळे होते सर. 15 ते 18 प्रश्न जवळपास होतेच इंग्लिश. बर. ओके ओके. हा हा हा. हा. आणि मानसशास्त्राचे जे कल आवड किंवा दीक्षा ऍप, AI, ENEP याचा जर हिशोब केला तर टोटल किती असतील बरं? मानसशास्त्रावर सर म्हणजे पेपरमध्ये कसं झालं की एक ऍड्रेस, एक आकृती आणि एक मानसशास्त्राचा प्रश्न हम्म. हे असे 3 यायचे. मधात रिझनिंग यायचा, मग एखादा मॅथ्सचा यायचा, मग परत हे 3 यायचे, मग मधातला म्हणजे पूर्ण पेपरमध्ये असं कुठंच नव्हतं की मानसशास्त्राचे प्रश्न एका सुणीनं आले. हा. मिक्स होते सगळे.
म्हणजे पूर्ण एक 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 एकच प्रश्न होता. 4-5 प्रश्न झाले की मानसचा यायचा, 4-5 प्रश्न झाले की मानसचा यायचा. म्हणजे हम्म त्याच्यामुळे हम्म. काही जास्त अंदाज लागला नाही मला. ओके ओके. हा हा हा. हां. पण 30 एक प्रश्न मला असा अंदाज आहे की मानसशास्त्राचे होते. बर बर बर. ओके. हं. हं. आणि चांगलं पूर्ण विश्लेषण उपयोगाचे. केलं. चांगलं म्हणजे तुम्ही गणित बुद्धिमत्ता तुम्ही स्वतः शिकवलेलं असल्यामुळे तुम्हाला त्याचं चांगलं डिटेल माहिती होती आणि तेच बहुतांशी येतंय ना. हो, हो, हो. चांगला स्कोर यायला म्हणजे पाहिजे सर तुमचा. तर मी म्हणजे 8वी 9वी 10वी शिकवतो. असं काही बँकिंग वगैरे असं काही इकडे कुठे नाही शिकवत. हा हा हा. हां. नाही तरी असं फायदा 8वी होईल 10वी ना या मॅथचा. जरी ह्या लेवलचे नसले तरी त्याचा बेस तर तुम्ही शिकवत होते ना. हो, हो. बेस आहे सर. नाही चांगला स्कोर खूप यायला सोपे आहे. पाहिजे काय अडचणच नाही. हम्म. हो सर. बघू आता आपण हां. मेरिट आल्यावर मार्क्स कळल्यावर कळेलच आपल्याला. हो, हो, हो. व्हायला पाहिजे चालेल. सिलेक्शन आता तुमचं पाहू.